काय मॅडम तुमचा अनुभव? मी नरसिंहपूरला आमचं कुलदैवत आहे नरसिंह, तिथे गेले होते वडिलांबरोबर माझ्या मुलाला घेऊन. मग शनिवार होता आणि शिंदे सर तिथे शनिवारी असायचे. एक सेवाभावी दवाखाना आपला. त्यांनी त्यावेळेस ते सुरू केलं होतं. मग माझे वडील म्हणाले की अगं देवाच्या दारात आपण आलोय तर एकदा शिंदे सरांना दाखवून घे म्हणून. मग मी म्हटलं आता ह्याच्या बाकी होमिओपॅथी नव्हती ट्रायल केली आम्ही, ऍलोपॅथी आणि हे झालं ते आयुर्वेदिक. म्हटलं हरकत नाही, कोणाला होमिओ पण सूट होतं म्हणून मग मी सरांना दाखवून घेतलं. सरांचं प्रायव्हेट क्लिनिक अकलूजला आहे, तिथे पण आम्ही मग नंतर जात होतो ट्रीटमेंटला. आणि मग त्यांच्या गोळ्या सुरू केल्यानंतर मग यांच्यात चेंजेस झाले चांगले, म्हणजे रिझल्ट यायला. काय कंप्लेंट काय होते भैयाच्या आपल्या? त्याचं थोडं मशीन असल्यामुळे ऐकायला कमी येणं आणि स्पीचचा पण प्रॉब्लेम होता थोडा, ते होता थोडंसं हायपर ऍक्टिव्ह होतं, ते सगळं बऱ्यापैकी कमी झालं. म्हणजे आपण हे 6-7 वर्षापूर्वी आपण ट्रीटमेंट घेतली होती. हो घेतो. मग त्याच्यात आता किती टक्के फरक पडला भैयामध्ये? चांगला फरक आहे, जवळजवळ 90% फरक आहे. आणि त्याच्या 10वीच्या बोर्डाला पण तो चांगला क्लिअर सुटला, मार्क्स चांगले मिळाले. म्हणजे आपल्या औषधाने नुसतं ऐकायला येत नाही तर समज पण वाढते, बाकी अंडरस्टँडिंग वाढते. आता 12वीच्या बोर्डच्या एक्झामला आहे म्हणून मी सरांकडे परत आली. अच्छा, चांगले मार्क पडावे म्हणून. म्हणजे स्पींग आणि थोडं नाही का स्मरण शक्ती अजून थोडीशी, पण अशीच क्लिअर 10वी प्रमाणे पक्का नरहरी कृपेने छान होणार. आता त्याच्या तुम्ही कम्युनिकेशन करा बरं, मला बोलण्यात काही सुधारणा दिसेल ते कळेल आपल्याला. इथे इथे 1 चुकते बाळा, हे बघ 1 2 3 4 फिर से 1 परत रिपीट अजून एकदा. क्या बात आहे, मस्त. चॉकलेट द्या ना, चॉकलेट. 1 शाबास. अरे तसं नाही बघ, 1 2 3 4 5. आता इकडे इकडे ठेव इथे ठेव. द्यायचं, तुलाच द्यायचं. एक वेळ 1 to 5 तू बोललीस ना, तुलाच द्यायचं पिल्लू. चॉकलेट द्यायचं, चॉकलेट. चॉकलेट द्यायचंय तिला. 1 2 3 4. वाव, क्या बात आहे. टाळ्या वाजा. क्या बात आहे मॅडम. ह्याच्यातून तुम्हाला काय निरोप द्यायचा? इतर जे पालक आहेत त्यांना तुम्हाला काय निरोप द्यायचा ह्याच्यातून? माझ्या मुलीत चांगली इम्प्रुव्हमेंट झालेली आहे. म्हणजे आता सध्या पहिलं ते असं काहीच रिॲक्ट होत नव्हती कोणत्याच गोष्टीला. आता बऱ्यापैकी मला चांगला म्हणजे रिझल्ट आलेला आहे. कशामध्ये तुम्हाला मॅडम रिझल्ट दिसतोय? म्हणजे काय कशामध्ये रिझल्ट वाटतो तिचं? म्हणजे ती काहीच सगळ्या गोष्टींना दुर्लक्षच करायची. आता जे मी सांगेल ना त्याची स्मरणशक्ती चांगली वाढलेली आता पहिल्यापेक्षा. लक्षात ठेवणं, अशा बऱ्याच गोष्टी. अंडरस्टँडिंग इम्प्रूव्ह झाली. हो, चांगलं अंडरस्टँडिंग. आता तिला तर कानाची मशीन आहे नाही का? मग तिला ऐकाय पण यायला लागलं असं जाणवतंय? ऐकायला थोडा फरक पडला. ऐकायला कसं फरक पडलं? कसं जाणवलं? तर पहिले अजिबात ऐकत नव्हते, आता थोडीफार रिस्पॉन्स देते आम्हाला, प्रतिसाद द्यायला लागला. किती दिवसात रिझल्ट आहे हा? 2 महिने गेला. अवघ्या 2 महिन्यामध्ये. खूप त्रास होतो ना असं? म्हणजे मुलीला जर कानाची मशीन असेल आणि ती मुलं ठेवत पण नाही, तो कसं तुम्ही हँडल करता ह्या मुलांना? नाही, ती शांत झाली या औषधामुळे. अशी जास्त शांत म्हणजे काय, मतिमंद नाही तशी नाही. म्हणजे ती फार हायपर ऍक्टिव्ह सारखी होती ना, ती थोडी व्यवस्थित झालेली. म्हणजे जीव तिच्या मनाला त्रागा व्हायचा, ते तसं त्रास व्हायचा. मशीन काढून वगैरे फेकत नाही, काय नाही. आता ती सगळ्या गोष्टी ऐकते, पण सांगितलेल्या गोष्टी बऱ्यापैकी रिस्पॉन्स पण देते आता. आणि तिच्यात चांगली प्रगती झालेली आहे. 2 महिन्याच्या मानानं बऱ्यापैकी म्हणजे उत्तम आहे तिच्या 2 महिन्याची. तुमचा आई वडील म्हणून ना, श्राव्याचा आई वडील म्हणून तुमचं जे अगोदरचं टेन्शन आहे ना, आत्ताच्या टेन्शन मध्ये काय फरक पडलाय? आता आम्हाला वाटायला लागलं ती व्यवस्थित होईल आणि आम्हाला गॅरंटी वाटायला लागली इथं आल्यानंतर की 100% ती क्लिअर होईल. कारण तिच्यात जवळपास 40% आता फरक पडला. पण ते कॉकलेअर इम्प्लांटेशन करा म्हणतात वगैरे. नाही, त्याची काही जरूरत नाही कॉकलेअर. पण लोक फरक जाणवतोय आता, जरूरतच नाही त्याची. मग तुम्हाला इतर डॉक्टरांकडे दाखवावं, काय मत घ्यावं असं काही जरूरतच नाही आम्हाला तशी वाटत. फरक चांगला तिथं वाटतोय तर दुसरीकडे जायची काही जरूरत. क्या बात. आज आपल्याकडे आपले जुने पेशंट जिथून सुरुवात केली होती आपण कामाची, 7 वर्षांनी भेटतोय आपण. ओके ना? मला वाटतं नरसिंहपूर मंदिरात भेटलो होतो.
कसं वाटतंय निसळताई हा चांगला 2 फरक महिन्यांना? आहे. सरांच्या ट्रीटमेंटमुळे त्याची 10वी बोर्डाची एक्झाम तो व्यवस्थित सुटलाय. मार्क्स पण चांगले मिळाले त्याच्या मानाने एकदम. आणि त्यामुळेच मी आता 12वीची बोर्डाची एक्झाम आहे म्हणून सरांकडे परत आली आहे. चांगला रिझल्ट आहे अगदी सरांचा. मस्त ना? खूप छान रिझल्ट आहे. बाकीच्या ज्यांना मशीन आहे, कॉकलियर इम्प्लांट करायला सांगितलेलं आहे, अशांना तुम्ही काय निरोप द्याल आता दोन्ही आई? कॉकलियर इम्प्लांटच्या आधी सरांना एकदा भेट द्या असं माझं तरी स्वतःचं मत आहे. क्या म्हणजे बात. एवढे मोठे लहान बच्चूंना एवढी मोठी ऑपरेशन करणं, त्याच्या आधी एक ओपिनियन तुमचं घेऊन किंवा तुमची ट्रीटमेंट घेऊन किती फरक पडतो हे पालकांनी बघावं असं माझी क्या बात. बोलेन. घ्यायला पाहिजे औषध. हो.